भगवान श्री पंढरीश परमात्मा श्यामसुंदर या माऊलींच्या मंगलमय वातावरणामध्ये ही भूमी अशा प्रकारची पवित्र झाली, ज्याप्रमाणे बाजू प्रभू देशपांडेच्या माध्यमातून पावनखिंड अशा प्रकारची पावन झाली, त्याप्रमाणे माऊलीच्या या मंगलमय वातावरणामध्ये अशा प्रकारची भूमी पवित्र झाली. आपण त्याला अशा प्रकारची धामखिंड म्हणतो. आणि याच पवित्र अशा प्रकारच्या वातावरणामध्ये झारकरवाडी ज्ञानेश्वर बस्ती, सावता महाराज, दत्तप्रभू, हनुमंतराय यांच्या आगमनानं अशा प्रकारचा हा भाग पवित्र झाला. आणि या माध्यमातून या ठिकाणी या मंडळीनं हा अतिशय पवित्र अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवला. अर्थात भागवत महापुराण ही कथा गेले 8 दिवस आपण परमपूजनीय परमश्रद्धेय श्री कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंद महाराज विसाळ, मी सांगू इच्छितो की विकास आल्याच्या नंतर आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. वेगवेगळ्या पद्धतीने गावचा विकास, देशाचा विकास, तालुक्याचा विकास, राज्याचा विकास, परंतु श्रोत्यांच्या आनंदाचा विकास करणारे विकासानंद महाराज. आणि हे तसं नाही घडत, त्याला अनेक जन्मांच्या अशा प्रकारची पुण्याई लागते, आई वडिलांची अशा प्रकारचे आशीर्वाद लागतात, सद्गुरूंची कृपा लागते, भगवंताची इच्छा लागते. या सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या. आणि म्हणून मी अनेकांच्या कथा ऐकल्या, परंतु महाराजांची कथा ऐकल्याच्या नंतर महाराज ही भगवान परमात्म्याची कथा सांगत असताना ज्या वेळेला अशा प्रकारचे भगवान परमात्मा गोकुळातून मथुरामध्ये येतात, त्यावेळेचा प्रसंग सांगत असताना प्रत्यक्षात मी स्वतः अशा प्रकारचा विसरलो. आणि विसरल्याच्या नंतर द्वापार युगामध्ये अशा प्रकारचे गोकुळामध्ये मी स्थानापन्न झालो. सगळे श्रोते मंडळी अशा प्रकारचे स्वतःला विसरले आणि विसरून अशा प्रकारची ती कथा ऐकली. स्वतःला विसरणं याच्याच करता ही कथा ही परीक्षित राजा स्वतः विसरले म्हणून त्यांचा उद्धार झाला. आपले सगळे मंडळी आपण अशा प्रकारचे पावन झालो. म्हणून मी भगवान परमात्म्याला प्रार्थना करी की भगवान, प्रथम